आजच्या भक्तीला आपण आरंभ करूया. 2021 वर्षातील 26वा रविवार आणि आज जे ऑनलाईन जोडले गेले आहेत ते भक्ती मंदिरामध्ये उपस्थित आहे त्या सर्वांचं पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मी स्वागत करतो. आणि माझा विश्वास आहे आजची भक्ती आम्हा सर्वांना आशीर्वादित ठरणार आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो स्तवन करा. परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाचे स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे. आपण प्रार्थना करू. हे आमच्या पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्ता, आमच्या निर्माणकर्ता परमेश्वरा, तुझ्या नावाला खरोखरच धन्यवाद देतो या सुंदरशा सकाळसाठी आणि या नवीन रविवारासाठी. तू पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये जोडलास आणि आम्हाला ही सुंदरशी संधी दिली पुन्हा एकदा तुझ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येण्यासाठी. आणि जे ऑनलाईन जोडले गेले आहेत त्यांना पुन्हा एकदा तुझ्या भक्तीमध्ये तू समावेश केला आहेस. खरोखरच धन्यवाद देतो परमेश्वरा. तू महान आहेस, तू सामर्थ्य आहेस, तू दयाघन आहेस परमेश्वरा. आजची भक्ती आम्ही तुला समर्पित करत आहोत परमेश्वरा. आमचे हृदय आम्ही तुला देत आहोत प्रभूजी. आमच्या हृदयामध्ये तू आज विराजमान हो पुन्हा एकदा आणि आम्हाला तू आशीर्वादित कर ह्या भक्तीद्वारे. हो परमेश्वरा, आजची भक्ती तुझ्या हाती देतो आम्ही. तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने मार्गदर्शन कर. ज्यावेळेस आम्ही गीत गाऊ परमेश्वरा, तू आमच्या कंठांना तू स्पर्श कर आणि आम्हाला गीत गाण्यासाठी सहाय्य कर. आणि तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला तू गीत गाण्याद्वारे आणि तुझं वचन ऐकण्याद्वारे तू सहाय्य कर म्हणून अशी प्रार्थना करतो परमेश्वरा. ही भक्ती सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुझ्या हाती देतो या विश्वासाने की तू आम्हामध्ये आहेत आणि जे ऑनलाईन जोडले आहेत तू त्यांच्या सोबत देखील उपस्थित आहे परमेश्वरा. हर एकाच्या घरामध्ये तू उपस्थित आहेत आणि हर एकाला तू आज स्पर्श करणार आहेस आम्हासोबत. हो परमेश्वरा, ही वेळ तुझ्या हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने, म्हणून तू ऐक. आमेन. ह्यावेळेस मंडळीने उभा राहावं आणि उभा राहून आपण उपासना संगीतातून गीत नंबर 13 गाणार आहोत. गीत क्रमांक 13 आपण गाऊया. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. वंदू त्या देवाला आता देवाला आता आम्ही. सृष्टी सर्व गाती पवित्र पवित्र, दूत सर्व गाती पवित्र पवित्र. नित्याची पवित्र
सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती, पवित्रच कृत्ये सर्व त्याची जी होती. मानव जगती निर्मितैसे, मानव जगती निर्मितैसे, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, पतितच आम्ही प्रार्थितो तुझला, पतितच आम्ही प्रार्थितो तुझला. शुद्धता आम्हाला द्यावी देवा, शुद्धता आम्हाला द्यावी देवा, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी, शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी, म्हणून तुझशी मागतो हे, म्हणून तुझशी मागतो हे, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. आपण उभा असतानाच आळीपाळीचा शास्त्रभाग वाचणार आहोत. आळीपाळीचा शास्त्रभाग 26वा रविवार, पान नंबर 88. 26वा रविवार, पान नंबर 88. परमेश्वर तुझा रक्षक. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. त्याचपासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि टळू देत नाही, तुझ्या रक्षकास झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अरिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे आतापासून सर्व काळ सुरक्षित करील. आपण उभा असतानाच आपला विश्वास पुन्हा एकदा परमेश्वरामध्ये व्यक्त करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्व मिळून बोलूया. सर्व समर्थी देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू
जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवत झाला, कुमारीपासून जन्माला, त्याने पंत पिलाताच्या वेळी दुःख भोगिले, ज्याला वजस्तंभी दिले, जो मरण पावला, ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तिथून जिवंतांचा व मेल्याचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वजनिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापाची क्षमा, देहाचे पुनर्स्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेस मंडळी खाली बसून घेतील. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहे आणि मी विनंती करतो आपल्या पाळक मॅडमला की त्यांनी आपलं मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये पुढारपण करावं. आपण प्रार्थना करू. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र समक्षतेत आम्ही सर्वजण स्वतःला सादर करीत आहोत. जे ऑनलाईन भक्तीमध्ये आहेत आणि जे आज या पवित्र भक्ती मंदिरामध्ये आलेले आहेत, प्रभू आमच्याकडे तू आपली कृपादृष्टी केलेली आहेस. प्रभू आम्ही आत्म्यामध्ये स्वतःला लीन केलेलं आहे. मनाने प्रभू आम्ही पूर्ण आमचं लक्ष केवळ तुझ्याकडे आणि तुझ्याकडेच लावलेलं आहे. आमची प्रिय मंडळी जी आज या भक्तीमध्ये आहे आणि जे सर्व आमचे प्रियजन या भक्तीत आहेत, त्या सर्वांना आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वरा, अनेक आशीर्वाद मागील आठवड्यात दिलेस आणि आज तू आम्हाला सिद्ध केलेला आहेस. तुझे उपकार मानतो. तरी देखील प्रभू मागील आठवड्यामध्ये अनेक जण आजारी होते आणि त्यातील एक बंधू रात्री तुझ्याकडे आलेले आहेत. प्रभू परमेश्वरा, मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये होती, परंतु तुझ्या इच्छेनुरूप सर्व होतं. तुझ्या योजना आहेत. विनंती आहे प्रभू, त्या दुःखितांना तू सांत्वना पुरव. त्याचप्रकारे प्रभू परमेश्वरा, ज्या आम्हा सर्वांना आज या भूतलावरती तुझं गौरव करण्यासाठी तू सिद्ध केलेलं आहेस, त्या सर्वांच्या मनामध्ये आज प्रार्थना आहेत, विनंत्या आहेत. धैर्य कृपेने त्यांच्याकडेही तू आपला कान दे. आमच्या मंडळीतील संडे स्कूल, MYF, WCS, मेथडिस्ट मेन, त्याचप्रकारे पाळकीय समिती, परिषद, या सर्वांच्या समवेत तू हो. विनंती आहे प्रभू, त्यांच्याद्वारे तुझं कार्य होत आहे आणि ऑनलाईन सर्व काही करत असताना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु प्रभू, तू आम्हाकरिता स्वतः सर्व मार्ग उघडतोस आणि जे काही आम्ही तुला सादर करतो ते तू मान्य करतोस, याबद्दल तुझी स्तुती आहे. पाळकीय समितीला अनेक निर्णय घ्यावयाचे आहेत, त्याकरिता प्रभू प्रत्येकाच्या अंतःकरणाची तू तयारी कर. आज आम्ही प्रार्थना करीत आहोत त्या सर्वांसाठी जे आज तुझं वचन घेऊन गावोगावी फिरत आहेत. सर्व सुवार्थिक यांच्या समवेत तू हो. सर्व संस्था ज्या आज कार्यरत आहेत, विशेषतः पवित्र वचनाच्या प्रिंटिंगमध्ये, सेवेमध्ये आणि त्याचं आणि ते वितरण करण्यामध्ये जे सर्व सहभागी आहेत, त्यांच्याबरोबर तू हो. हे प्रभू, आम्ही आमचं भारत सरकार, महाराष्ट्रातील सरकार तुझ्या दयासनासमोर उंचावतो. कारण की प्रभू, आता डेल्टा प्लस हा जो नवीन करोनाचं म्युटंट आलेला आहे, प्रभू त्याला सामना देण्यासाठी सर्व सिद्ध होत आहे. आणि असं ऐकिवात आहे, असं सांगितलं जातं की ह्याचा प्रसार अत्यंत वेगाने होतो.
प्रभू स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि तरी देखील आपल्या घरकुलातील सर्व लोकांना त्यांचं पालनपोषण व्हावं यासाठी जे सर्व प्रियजन घराबाहेर पडत आहेत त्यांचं विशेष संरक्षण कर प्रभू. ही महामारी तू दूर कर आणि प्रभू विनंती आहे की ह्या तिसऱ्या लाटेला तू अडव आणि प्रभू परमेश्वरा त्यातून तू गौरविला जा. आज प्रभू परमेश्वरा आम्ही सर्व कर्मचारी जे या कोविड-19साठी युद्ध करत आहेत त्यांच्याबरोबर तू हो. अत्यंत सूक्ष्म असलेल्या या व्हायरसबरोबर आमचा सामना आहे आणि प्रभू आम्हाला त्यातून अधिक तू ज्ञान पुरवावंस की जेणेकरून हा सामना उत्तम रीतीने लढता येईल, युद्ध करता येईल आणि त्यामध्ये विजय तुझ्या निर्मितीचा असेल, ज्यामध्ये मानवाची हानी नाही, निसर्गाची हानी नाही आणि प्रभू सर्वजण सर्व सृष्टी तुला गाईल, सर्व सृष्टी आमच्या प्रभूचं गौरव करेल. आज प्रभू आम्ही सर्व बिशप्स, DSS, पाळकवर्ग, लेईटी सर्वांना तुझ्या दयासनासमोर उंचावत आहोत. आमचे बिशप साहेब आमचे जणू काही मेंढपाळ आहेत आणि सर्व बिशप्सनी उत्तमरित्या ह्या कोविड काळामध्ये काम करावं यासाठी त्यांना तू उत्तम आरोग्य पुरव. आमचे DSS आणि बिशप्स त्याचप्रकारे सर्व लेटी यांना तू आशीर्वादित केलेला आहेस. परंतु आज प्रभू जे पाळक म्हणून खेड्यापाड्यामध्ये शहरांमध्ये कार्य करीत आहेत, दुर्गम भागामध्ये पाळकीय सेवा देत आहेत, त्यांना तू आशीर्वादित कर. आज पास्टर्स ॲप्रिसिएशन संडे आणि पोपाड संडे आम्ही साजरा करीत आहोत आणि प्रभू परमेश्वरा पाळकांनी सदोदित तुझ्या मार्गामध्ये राहून तुझ्या इच्छेनुरूप कार्य करावं असा आशीर्वाद त्यांना तू दे. शक्ती, सामर्थ्य, आरोग्य आणि मार्गदर्शन ह्या तुझ्याकडून प्राप्त होणाऱ्या गोष्टी त्यांना उपलब्ध होऊ देत. प्रभू आजची भक्ती आम्ही तुझ्या स्वाधीन केलेली आहे आणि ती तू मान्य करणार आहेस, त्यातून आम्हाला तू आशीर्वाद देऊन स्वतःचा गौरव करून घेणार आहेस असा आमचा दृढ विश्वास आहे आणि या विश्वासात आम्ही ही प्रार्थना तुला सादर करतो. धन्यतारा की येशूच्या नावात आम्ही ही सादर केलेली आहे म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहे तसेच आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. यावेळेस आपण शास्त्रपाठ वाचणार आहोत. जुन्या करारातून निर्गम ह्या पुस्तकातून अध्याय 29 वचन 43 ते 46 आपण वाचणार आहोत आणि आपल्यासाठी मिसेस संगीता डेटे वाचणार आहेत. त्याच्यानंतर नवीन करारातून जे पत्र वाचन आहे हिब्री करास पत्र ह्याचा 14 अध्याय वचन 14 ते 16, 4 अध्याय वचन 14 ते 16 आपल्यासाठी हिब्रू सांग. आपल्यासाठी मिस एंजेला तोरणे वाचणार आहेत. निर्गम याचा 29वा अध्याय 43 ते 46. ह्या स्थळी मी इस्रायल लोकांना भेट देईन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल. दर्शन मंडप व वेदी मी पवित्र करीन आणि अहरोन व त्याचे मुलगे यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांनाही मी पवित्र करीन. आणि मी इस्रायल लोकांमध्ये राहीन आणि त्याचा देव होईन. त्यांच्यामध्ये राहण्यासाठी ज्याने त्यांना मिस्र देशातून बाहेर काढिले
तो मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे त्यांना कळेल. मी त्यांचा देव परमेश्वर आहे. वाचलेले वचन प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन. इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय 14 ते 16 वचने आपण वाचूया. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कार केलेला आहे तो दृढ करून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. ह्यावेळेस आपण सूचना ऐकणार आहोत आणि मी विनंती करतो मिस्टर राजन कॅम्बल यांना की त्यांनी आपल्याला ज्या जाहिराती आहे ते आपल्याला देतील. सर्व मंडळीस ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. 2021 सालचा आजचा हा 26वा रविवार आहे आणि खरोखरच परमेश्वराच्या नावास आपण धन्यवाद देऊया, कारण त्याच्या आगाध कृपेमुळे आजचा हा पवित्र वार आपण पाहू शकलो आणि परमेश्वराची स्तुती, आराधना आणि भक्ती करण्याचा जो उत्तम असा अनुभव पुन्हा एकदा त्यांनी आपणास प्राप्त होऊ दिला, त्याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानूया. आजच्या या रविवारच्या ऑनलाईन सभेमध्ये उपस्थित सर्व लहान थोर सभासदांचे, त्याचप्रमाणे आप्तजन, मित्रमंडळी, शुभचिंतक, आदरणीय पाळकवर्ग आणि परदेशातून जोडलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे मी प्रभूच्या थोर आणि गौरवी नावात स्वागत करतो. आजची भक्ती ही आपणा प्रत्येकास आत्मिक उन्नतीसाठी आशीर्वादित हो अशी परमेश्वराकडे विनंती करतो. मंडळी संदर्भात ज्या काही सूचना आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. आपली दर रविवारची भक्ती ही सकाळी 10 वाजता असते आणि पुढील सूचना मिळेपर्यंत ही भक्ती आपण ऑनलाईनच घेणार आहोत. आपली ही भक्ती आपण फेसबुकवर ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपित करत असतो आणि तदनंतर ही आपण यूट्यूबवर देखील प्रक्षेपित करीत असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर दिनांक 20 जून 2021 म्हणजे मागच्या रविवारपासून आपले संडे स्कूलचे सर्व ऑनलाईनचे क्लासेस सुरू झालेले आहेत आणि पुन्हा एक वार मी या क्लासेसबद्दल आपणास सविस्तर माहिती देतो. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्डचा लेकरांचा प्राथमिक वर्ग दर रविवारी संध्याकाळी 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये मिसेस अनिता समुद्रे या घेतील. फिफ्थ स्टँडर्ड, सिक्स स्टँडर्ड व 7 स्टँडर्ड लेकरांचा कनिष्ठ वर्ग दर शनिवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये मिस प्रिसिल्ला सदनकर या घेतील. कृपया ह्या वेळेत झालेल्या बदलाची पालकांनी नोंद घ्यावी की मागच्या संडेला मी अनाऊन्स केलं होतं की हा क्लास जो आहे तो शनिवारी 5 वाजता सुरू होईल, परंतु काही कारणास्तव हा क्लास शनिवारी 5च्या ऐवजी 6 वाजता घेण्यात येईल. 8th, 9th व 10th स्टँडर्डच्या लेकरांचा माध्यमिक वर्ग दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेदरम्यान मिस्टर प्रशांत गायकवाड हे घेतील. ज्युनियर व सिनियर नर्सरीतील लेकरांचा संडे स्कूल क्लास मुलांची संख्या फारच कमी असल्यामुळे सध्या आम्ही तो बंद ठेवण्यात आलेला आहे आणि मुलांची संख्या वाढलीच तर पुन्हा एक वार हा ज्युनियर आणि सिनियर नर्सरीतील लेकरांचा संडे स्कूल क्लास पूर्ववत सुरू करण्यात येईल. पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या लेकरांना आध्यात्मिक पाया मजबूत करण्यासाठी आपल्या संडे स्कूल क्लासमध्ये अटेंड करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि त्याचप्रमाणे त्यांना सहाय्य देखील करावे. MYFची दर शनिवारी होणारी ऑनलाईन मीटिंग ठरलेल्या वेळी घेण्यात येईल आणि मंडळीतील तरुणींनी या मीटिंगमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि आपल्या हाती असलेल्या कलागुणांचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करावा अशी नम्र विनंती MY प्रेसिडेंटद्वारे करण्यात येत आहे.
महिला मंडळाची दर गुरुवारी होणारी ऑनलाईन सभा संपूर्ण जुलै व ऑगस्ट महिना स्थगित ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती महिला मंडळ अध्यक्षांद्वारे प्राप्त झालेली आहे. तरी कृपया महिला मंडळाने याची नोंद घ्यावी आणि ही सभा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून पूर्ववत सुरू करण्यात येईल. कृपया आपले स्वनाकारचे डबे सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये आपल्या ऑफिसमध्ये पास्टर स्वप्नील निर्मळ यांच्याकडे जमा करण्यात यावेत, ही नम्र विनंती करतो. मासिक रविवारच्या सभेचे दान, त्याचप्रमाणे उपकार स्तुतीचे दान, अनुदान कृपया ऑनलाईन भरावे व शक्य नसल्यास ते आपल्या ऑफिसमध्ये सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1च्या दरम्यान पास्टर स्वप्नील निर्मळ यांच्याकडे रोख रकमेद्वारे अथवा चेकद्वारे जमा करावे आणि त्याची रीतसर पावती घ्यावी, ही आपणास नम्र विनंती. प्रार्थनेसाठी विनंती आहे. मिस्टर प्रभाकर छत्रे, भिवंडी येथे राहतात आपले अंकल. त्याचप्रमाणे मिस्टर नंदकुमार त्रिभुवन, मिस मीनाक्षी फ्रान्सिस, मिस्टर विश्वास सरदार, मिसेस स्मिता निर्मळ, आपल्या पाळकसाहेबांच्या मातोश्री यांना परमेश्वराच्या आरोग्यदायी स्पर्श लाभावा यासाठी आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक प्रार्थनेत आठवण ठेवावी, ही आपणास नम्र विनंती. आपले डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट रेव्हरेंड टेनिसन पीटर यांनी कल्याण डिस्ट्रिक्टसाठी करोना व्हायरसपासून सुटका या निमित्त प्रार्थना सप्ताह दिनांक 21 जून ते 27 जून या दरम्यान आयोजित केला होता आणि आज या प्रार्थना सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. आपल्या काही विनंत्या असतील तर कृपया त्या आपण आपल्या मंडळीच्या पाळकबाई रेव्हरेंड सुलभा आहाळे किंवा आपले पास्टर स्वप्नील निर्मळ यांच्याकडे त्या पाठवाव्यात, ज्याद्वारे की त्या या प्रार्थनेमध्ये उंचावण्यात येतील, ही आपणास नम्र विनंती. या प्रार्थना सप्ताहात पुष्कळ आपल्या सभासदांद्वारे भाग घेण्यात आला आणि खरोखरच या सर्व प्रार्थना योद्ध्यांचे मी मंडळीतर्फे मनापासून आभार मानतो. पुढील रविवार हा जुलै महिन्यातील पहिला रविवार असून आपला प्रभुभोजन विधी होईल आणि सर्व सभासदास विनंती आहे की त्यांनी आपापले प्रभुभोजनाचे पॅक्स चर्चमधून घेऊन जावेत आणि या कार्यात आपले चर्च सेक्स्टन मिस्टर आमोश चक्रनारायण हे आपणास मदत करतील. एक दुःखद बातमी आहे. कळविण्यास अत्यंत दुःख होते की आपल्या चर्चचे सभासद मिस्टर विल्सन प्रकाश कांबळे उर्फ बंटी कांबळे, राहणार रामबाग कल्याण येथे वयाच्या 34व्या वर्षी आज सकाळी त्यांचं कॅन्सरने निधन झालं आणि खरोखर या कांबळे कुटुंबासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. त्यांचा अंतिम संस्काराची वेळ अद्याप ठरलेली नाही. ज्यावेळेस ही ठरवली जाईल त्याबाबतची अधिकृत सूचना आपण व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपवर पाठविण्यात येईल. आपल्या चर्चच्या एका सभासदाने मंडळीतील काही गरजवंत अशा कुटुंबासाठी रुपये 10,000चे अनुदान दिलेले आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की कृपया माझं नाव आपण घोषित करू नका. खरोखरच या आपल्या सभासदाचे मी मंडळीतर्फे मनापासून आभार मानतो आणि खरोखरच इतर सभासदांना देखील विनंती करतो की आपल्या मंडळीमध्ये असे पुष्कळ गरजू कुटुंब आहेत की ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. जर आपली इच्छा होत असेल तर आपण देखील डोनेशन द्यावे. आज आपण क्लर्जी ॲप्रिशिएशन संडे पाळत आहोत, म्हणजे पाळकांचा अभिनंदन करण्याचा दिवस आहे आज. खरोखरच MCIमधील सर्व पाळकवर्ग, त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातील सर्व पाळकवर्ग, आपणा सर्वांचे मंडळीतर्फे आम्ही अभिनंदन करतो या आपल्या या अमूल्य सेवेबद्दल. आपण जी मंडळीची सेवा करत आहात आणि परमेश्वराच्या ज्ञानानुसार आपण मंडळीची आध्यात्मिक उन्नती करत आहात, त्याबद्दल खरोखरच आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या मंडळीतर्फे आपल्यामध्ये जे 2 पाळक उपस्थित आहेत, आपल्या मंडळीच्या पाळकबाई आणि आपले असिस्टंट पाळक, यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहोत. मी विनंती करतो की आपल्यामध्ये युथ ग्रुपची जेनिस बेन्सन उपस्थित आहे, तिने पुढे यावे आणि पुष्पगुच्छ घेऊन आपल्या पाळकबाई रेव्हरेंड सुलभा आहाळे यांचा सत्कार करावा. पाळकबाईंना विनंती करतो की त्यांनी आमचा ह्या प्रेमाची भेट स्वीकारावी.
त्याचप्रमाणे आपणामध्ये आपले असिस्टंट पाळक साहेब देखील उपस्थित आहेत, पास्टर स्वप्नील निर्मळ है ना. मी वैभव बोर्ड यांना नम्र विनंती करतो की त्यांनी पुढे यावे आणि त्यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन पाळक साहेबांचा सत्कार करावा. टाळ्या वाजवूया आपण उपस्थित. धन्यवाद. यावेळेस आपण विशेष प्रार्थनेकडे जाणार आहोत. आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत, त्यांनी आपल्या लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत आणि ज्या प्रार्थना विनंत्या ऐकल्या आहेत आपण त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराने त्यांना त्याच्या आरोग्याने भरावं. ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत ते येण्याप्रमाणे आहेत. 21 जून अजय एस नायडू, अनुजा धनवडे, स्मिता खंडागळे, प्रवीण नवगिरे, मारिया ए उमाप. 23 तारीख प्रीती काले, 24 तारीख रुदा इरनाळे, अँथनी जे डिसोजा, मेघा डब्ल्यू गोते, तनिष ए पाटील. 25 तारीख ऐश्वर्या भांबल, विजय डब्ल्यू अडाव. 27 तारीख रोहन ए बटिस्टा. 27 तारीख स्वराज ए दीक्षित, अमित आर इरनाळे, रेचल पी रायबोर्डे, अनिल कांबळे. ज्यांनी आपले लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत ते येण्याप्रमाणे आहेत. 25 तारीख मिस्टर शीतल कुमार अँड मिसेस दीपा थोरात, मिस्टर सॅमसन अँड मिसेस भारती रामटेके. 27 तारीख मिस्टर अविनाश कुमार अँड मिसेस सीमा धनवडे. आपण प्रार्थना करणार आहोत त्यांच्यासाठी आणि त्यांचं जीवन परमेश्वराला आपण समर्पित करूया. आपण प्रार्थना करू. हे आमच्या सामर्थ्य देवा, आमच्या परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्यासमोर नतमस्तक होतो आणि विशेष रीतीने ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत, लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत, ह्या सर्वांना तुझ्या समक्ष आणतो परमेश्वरा. ह्या सर्वांना तुझ्या आशीर्वादांनी तू भरला आहे. एक नवीन वर्ष ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत त्यांच्या जीवनामध्ये जोडलंच परमेश्वरा. तू त्यांना आशीर्वादित केलं प्रभू परमेश्वरा. खरोखरच धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे येणारे वर्ष देखील तुझ्या हाती घे आणि त्यांच्या वर्ष तू आशीर्वादाने आणि तुझ्या कृपेने आणि तुझ्या दयेने भर म्हणून अशी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत त्यांच्याच देखीलसाठी धन्यवाद करतो. त्यांचं जे विवाहित आयुष्य आहे तू आशीर्वादित केलं आहे आणि तू ह्यापुढं देखील करणार आहेस आणि त्या परिवारामध्ये तू मध्यस्थी केली आहे, त्या दोघांमध्ये तू मध्यस्थी केली आहेत आणि तू तुझ्या हाताने त्यांचं जीवन मार्गदर्शन करत आहेस म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि तू करत आहेस, तू करणार आहेस हे विश्वास करतो. परमेश्वरा, या सर्वांना तुझ्या हाती देतो. या सर्वांना तुझ्या आशीर्वादांनी भर आणि सर्वांसोबत तू राहा म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे ज्या प्रार्थना विनंत्या ऐकल्या आहेत पिता परमेश्वरा, आम्ही त्या सर्वांना तुझ्या हाती देतो परमेश्वरा. तू त्यांना स्पर्श कर आणि तुझ्या आरोग्यदानाने तू भर, कारण की तुझ्या नावामध्ये सर्व गोष्टी शक्य आहेस, कारण की तू डॉक्टरांचं डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य आहेस परमेश्वरा. आम्ही विश्वास करतो या समय पिता परमेश्वरा आणि त्या सर्वांना तुझ्या हाती देतो आणि विश्वास करत आहे परमेश्वरा की तू त्यांना स्पर्श करत आहेस आणि तुझ्या आरोग्याने भरत आहेस पिता परमेश्वरा. हो परमेश्वरा, त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. सर्वांची तू काळजी घे पिता परमेश्वरा आणि सर्वांसोबत तू झाला आहेस. हो परमेश्वरा, आजच्या सर्व प्रार्थना विनंत्या आणि ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत, त्यांनी लग्नाचे वर्धापन दिन साजरे केले आहेत, त्या सर्वांना तुझ्या हाती देतो ह्या विश्वासाने की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस आणि तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहेस. हो परमेश्वरा, प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस वचन ऐकण्याच्या पूर्वी आपण स्तुती आराधनेमध्ये जाऊया आणि आपल्या मनाची तयारी करूया की परमेश्वर आमच्या मनामध्ये तू विराजमान हो
आणि तुझं वचन आज आम्हाला ग्रहण करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याने मार्गदर्शन कर. ह्यावेळेस मी कॉयरला विनंती करतो की त्यांनी आपलं पुढारपण स्तुती आराधनेमध्ये करावं. परमेश्वराने पुन्हा एक बार फिरून आम्हाला ही सुंदरशी संधी देऊ केलेली आहे. त्याला धन्यवाद देऊया आपण सर्वजण, कारण की या वर्षाचे 26 रविवार आपण पार केलेले आहेत. ही परमेश्वराची दया आणि परमेश्वराचीच कृपा आहे. त्याने आम्हाला त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला, म्हणून आपण त्याला धन्यवाद देत पहिलं गीत जे गाणार आहोत, आय येशुआ.
हे प्रभूचं घर आहे आणि खरोखर इथे येण्याची तो संधी आम्हाला सर्वांना देतो. हे पवित्र ठेवणं आमचं आद्य कर्तव्य आहे. पुन्हा एक बार परमेश्वराला धन्यवाद देत आपण पुढील गीत गाणार आहोत. धन्यवाद के साथ. हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद 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 देती हूँ। सारा आदर महिमा गौरव सम्मान आपको देती है, आपके नाम की बड़ाई करती है, आपके नाम को ऊंचा करती। प्रभु परमेश्वर, हम चाहते हैं आप बड़े और हम घटे घटे। प्रभु आज का सुंदर दिन दिखाने के लिए धन्यवाद देते हैं। प्रभु आपके भवन में हमें लेकर आए, प्रभु ऑनलाइन सर्विस में हमें ज्वाइन होने का अवसर दिया। प्रभु इसके लिए हम धन्यवाद देते हैं, सारी महिमा आपको देते हैं। प्रभु परमेश्वर आज के दिन के लिए प्रभु परमेश्वर जो सब जगह प्रभु परमेश्वर हम अपने
पास्टरों के लिए प्रभु परमेश्वर प्रशंसा के जो कार्य कर रहे हैं प्रभु परमेश्वर, जो दिन हम सेलिब्रेट कर रहे हैं प्रभु, उसके लिए हम धन्यवाद देते हैं प्रभु परमेश्वर। हम अपने पारा के लिए मांगते हैं प्रभु परमेश्वर। रेवरेंड सुलभा आहले के लिए धन्यवाद देते हैं प्रभु, सपने पास्टर स्वप्निल निर्मल के लिए धन्यवाद देते हैं। उनके द्वारा प्रभु परमेश्वर हम आशीषित होते हैं प्रभु। उनके द्वारा जो भी वचन हमारे तक आता है प्रभु परमेश्वर, आत्मिक उन्नति के कार्य के लिए होता है प्रभु। इसके लिए हम धन्यवाद देते हैं प्रभु। इस परिवार को अपने हाथों में रखिए प्रभु, इनकी और उन्नति करिए प्रभु परमेश्वर। अपने लहू से इन्हें कवर करिए, इन्हें स्वस्थ रखिए, चंगा रखिए प्रभु परमेश्वर। हम पूरे इंडिया में, पूरे वर्ल्ड के हर एक पास्टरों के लिए धन्यवाद देते हैं प्रभु, जिन्होंने अपनी सेवा प्रभु परमेश्वर आपके कार्यों के लिए दी है प्रभु। उनको आपने बहुत ताई से आशीषित किया है प्रभु। इसके लिए हम धन्यवाद 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 देते हैं प्रभु। इनके परिवार को आप आशीषित करिए प्रभु। इनके द्वारे बहुत सारे आत्माएं बचा ली जाए प्रभु परमेश्वर। ऐसा आप होने दीजिए प्रभु परमेश्वर। अपने अग्नि का अभिषेक होने दीजिए प्रभु। पवित्र आत्मा इनके ऊपर उतरने दीजिए प्रभु परमेश्वर। अपनी रहस्यमय और गुप्त बातें इनको बताइए प्रभु, ताकि ये अपने मंडली को और इनकी प्रगति के लिए कार्य करे प्रभु। ऐसा होने दीजिए प्रभु परमेश्वर। आज तक आपने इन लोगों को संभाल के रखा है प्रभु, इसके लिए हम धन्यवाद 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 देते हैं प्रभु परमेश्वर। आज की स्तुति आराधना के लिए धन्यवाद देते। जो भी स्तुति आराधना हमने की है प्रभु परमेश्वर, क्योंकि आपको स्तुति आराधना अच्छी लगती है और आप अपना स्वर्गीय सिंहासन छोड़ के वहाँ पे उपस्थित रहते हैं। और आज हमारा विश्वास है प्रभु, आप हमारे बीच में विराजमान है प्रभु परमेश्वर। आज की भक्ति हम आपके हाथों में देते हैं प्रभु परमेश्वर। आज की भक्ति विशेष रूप से आप आशीषित करना प्रभु परमेश्वर। और आपके दास को हम आपके हाथों में देते हैं, जिनके द्वारा आज का मानना हमें मिलने वाला है प्रभु। वो ग्रहण करने के लिए हमें शक्ति और सामर्थ बल दीजिए प्रभु। सिर्फ सुनने वाले ना बने तो सुन के कार्य करने वाले हम बने प्रभु। ऐसा होने दीजिए प्रभु। आज की पूरी भक्ति प्रभु परमेश्वर जो ऑनलाइन चलाई जा रही है प्रभु, जितने लोग शामिल है प्रभु और जो आराधना कर रहे हैं प्रभु, हर एक को आप आशीषित करना प्रभु। अपने पवित्र आत्मा से भर देना, आत्मिक फलों से भर देना, आत्मिक वरदानों से भर देना प्रभु। कोई भी खाली हाथ ना लौटे प्रभु परमेश्वर। अपना शरीर प्राण आत्मा आपके हाथों में देकर प्रभु परमेश्वर, ये कोरोना वायरस प्रभु जो थर्ड वेव जो आ रही है प्रभु परमेश्वर, उसमें हमको आप संभाल के रखना प्रभु परमेश्वर। अपने लहू से हमें कवर करना और हमें शक्ति और सामर्थ्य बल से भर देना प्रभु, ताकि ये वायरस हमारे अंदर हमारे पास भी ना आने पाए प्रभु परमेश्वर। हम सुरक्षित रहे, आनंदित रहे, खुश रहे। हर एक हॉस्पिटल को, नर्सेस को, डॉक्टर को प्रभु और मेडिकल टीम को, सारी को हम आपके हाथों में दे रहे प्रभु। इनको सज्ज करिए प्रभु, तैयार रखिए प्रभु, ताकि इनको भी कोई पीड़ा ना हो प्रभु, कोई भी बाधा ना हो प्रभु। ये सुरक्षित रहे प्रभु परमेश्वर। ऐसा होने दीजिए। आपका लहू हम इनको लगाते हैं प्रभु, ताकि इनको ये कोरोना वायरस से कोई भी बाधा ना होने पाए प्रभु परमेश्वर। आज का सुंदर समय मैं प्रभु आपके हाथों में देती हूँ प्रभु परमेश्वर। आज की भक्ति आप आशीषित करना। ये सारी प्रार्थना प्रभु यीशु मसीह के प्यारे और मीठे नाम से मांगती करके सुन कबूल कर, आमीन। थँक यू कॉयर फॉर लीडिंग अस इन प्रेज अँड वर्शिप. आता ही वेळ आहे परमेश्वराचं वचन ऐकण्याची आणि माझा विश्वास आहे की आपल्या सर्वांचे मन तयार झाले आहेत परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी. आणि ह्यावेळेस मी विनंती करतो आपल्या पाळक मॅडमला, ज्यांनी आपल्यासाठी आत्मिक मन्ना आणला आहे, ते आपल्यासाठी तो आत्मिक मन्ना देतील. आज दोन विशेष दिवस आहेत. पहिला म्हणजे पास्टर्स अप्रिसिएशन, म्हणजे पालकांचा आदर सत्कार मनामध्ये बाळगून त्यांचं अभिनंदन करून जे काही कार्य त्यांच्याद्वारे प्रभू करवून घेत आहे त्याचा सन्मान करावा. आणि दुसरं पोपाड म्हणजे
पालकांना वेळोवेळी जे ट्रेनिंग दिलं जातं, रिफ्रेशर्स कोर्स दिले जातात, त्याच्याद्वारे त्यांनी आपल्या सेवा कार्यामध्ये सदा सिद्ध असावं. आपण प्रभूच्या वचनामध्ये जाण्या अगोदर मी 2 गोष्टी मनोगत रूपामध्ये आपल्याबरोबर शेअर करू इच्छिते. सर्वात प्रथम तर प्रभू आपल्या लोकांना सेवेकरिता पाचारण करतो, निवडतो. आपल्या वचनामध्ये तो भाग येणारच आहे. त्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांना वेगवेगळ्या कार्यासाठी नियुक्त केले जाते. त्यामध्ये पाळक वर्ग हा जो आहे, जुन्या करारामध्ये त्यास याजक वर्ग असं म्हटलं जात असे. तर आजकालच्या आत्ताच्या युगामध्ये आता माझे जवळजवळ म्हणजे 17व्या वर्षी रिटायर होणं आहे आणि आम्ही पहिल्यांदा ट्रेनिंग्स घेतले, त्यानंतर पाळकीय सेवेत आलो. म्हणजे जर 12वी झालं तर मग 5 वर्षाचं ट्रेनिंग आणि ग्रॅज्युएट असलं तर 3 वर्षाचं ट्रेनिंग असं आमच्या काळात होतं. आता 4 वर्षाचं ट्रेनिंग आहे, ज्याला आपण BD म्हणतो. BD झाल्यानंतर जर आपण 5 वर्ष पाळकीय सेवा केली तर मग एज्युकेशनल लीव मिळते आणि विदाऊट सॅलरी 2 वर्ष MTH आणि जर त्यानंतर PhD करायचं असेल तर 5 वर्ष. म्हणजे जवळजवळ अर्ध आयुष्य शिकण्यामध्ये जातं. आणि मग काही काही लोकांना प्रश्न पडतो की नुसतं प्रभुभोजन देण्यासाठी यांना गाऊन मिळतो का? परंतु आज आपल्याला प्रभू सांगणार आहे की कशासाठी नियुक्त केले जातात पाळक. तरुण पालकांना माझ्याकडनं थोडंसं एक सल्ला असेल की ह्या वयात आल्यानंतर जेव्हा आम्ही सीमावलोकन करतो, आम्हाला असं वाटतं असं झालं असतं तर, असं केलं असतं तर अधिक छान झालं असतं. परंतु रिटायरमेंट जवळ आल्यानंतर हातामध्ये तेवढा वेळ नसतो. आणि मग तरुण पालकांना विशेष प्रकारे आम्हा सिनियर पालकांकडनं सांगणं आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक ॲक्शन करताना त्याचे पुढील 30 वर्षाचे किंवा 50 वर्षाचे इफेक्ट्स लक्षात घ्या. एनी डिसिजन फॉर कॉंग्रिगेशन, संडे स्कूलसाठी जे डिसिजन्स घेतले जातात ते 25-50 वर्षानंतर काय देतील प्रभूला आणि मंडळीला याचा विचार करावा. तर दूरदर्शी असणं, प्रभूकडे नम्र होऊन मार्गदर्शन घेणं, यामधूनच पाळकीय सेवा केल्याचं समाधान हे मिळू शकतं. हे झालं मानवाचं. परंतु देवाला देखील समाधान मिळावं यासाठी काय करायला हवं ते तर आज आपण वचनातून पाहणार आहोत. मंडळीने रात्रीपासूनच मेसेजेस पाठवले, सर्वांचे आभार. आणि ज्यांनी पालकांसाठी प्रार्थना केलेल्या आहेत आणि आज आपल्या प्रिय मंडळीने सत्कार देखील केला आणि त्याबद्दल देखील आम्हाला फार फार कृतज्ञता वाटत आहे. आणि खरंच ह्या कोविडच्या काळामध्ये जी माझ्या काळातली किंवा माझ्या वडिलांच्या काळातले सेवेचे आमचे काही स्टँडर्ड्स होते ते आम्हाला फॉलो करता येत नाही आहेत. आणि त्यामुळे एक प्रकारची मनामध्ये थोडीशी गिल्ट कॉन्शियस पण येते. मी नेहमीच अभिमानाने सांगत असते की मी तो काळ बघितलेला आहे लहान असताना, जेव्हा मिशनरी इरामधून ओनली पास्टर्स इरा अँड सेल्फ सपोर्टिंग चर्चेस ह्यांचं ट्रान्झॅक्शन झालं किंवा बदल झाले. तर वॅगनर साहेब हे आमचे मिशनरी होते, त्यांच्याबरोबर माझ्या वडिलांनी काम केलं. दुसरे मिस राईट होत्या आणि मिशनरीज होते, मेथडिस्ट मिशनरीज. आणि मग त्यानंतर पाळकीय सेवा सुरू झाली. तर मिशनरी द्यायचे आणि पाळक झाल्यानंतर आम्हाला मागावं लागतं की मंडळीच्या सेवेसाठी हे हवं आहे. तर हा एक मोठा फरक मी अनुभवला पाळकीय सेवेमध्ये. सो मिशनरी इरा वॉज डिफरंट, त्यांनाही मागावं लागायचं पण फॉरेन कंट्रीमध्ये. आणि आता पाळकीय सेवेमध्ये वी आर सेल्फ डिपेंडंट. आपण आपल्या पायावरती उभे आहोत.
आणि मेथडिस्ट चर्च इन इंडिया झाल्यानंतर तर आता आपण देखील आपल्या भारतामधून पाळकीय सेवेसाठी आहोत. 1981 सालापासून भारतामध्ये लेडी प्रिस्ट किंवा पाळकीय महिला पाळक अपॉइंट होत आहेत. आणि त्यासाठी थिओलॉजिकली बऱ्याच लोकांना ऑब्जेक्शन नाही आणि नसावं पण, कारण पवित्र शास्त्रामध्ये स्त्री पाळकांचा देखील उल्लेख आहे, इव्हँजलिस्टचा देखील उल्लेख आहे, प्रॉफेटेसचा देखील किंवा ज्या संदेष्टे आहेत त्यांचा देखील उल्लेख आहे. परंतु तरी देखील अनेक अशा अडचणी आहेत की ज्याच्यामुळे मुलींना पाळक होण्यासाठी पाठवणं हे फार चॅलेंजिंग आहे आई वडिलांसाठी. आणि त्यांचं पुढे लग्न, त्यांचं घरामध्ये घर सांभाळून मंडळी सांभाळणं हे कितपत शक्य होईल हा देखील प्रश्न आहे. ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न असतो. आजकालच्या मुली ट्रान्सपोर्टेशनमध्ये एक्सपर्ट आहेत. परंतु अशा अनेक काही अडचणी आहेत की ज्याच्यामुळे अनेक आईवडील घाबरतात की मुलींना कसं पाळक बनवायला पाठवावं. यावेळेला मी निश्चित आवाहन करेल की आपण पालकांकडनं बऱ्याच अपेक्षा करतो, परंतु म्हणजे असं म्हणतात की शिवाजी शेजारच्या घरात जन्मावा, तसंच अनेक लोकांना वाटतं की पाळक शेजारच्या घरात जन्मावा, तिथून तो पाळक व्हावा. परंतु आपण आपल्या घरावरती जबाबदारी घेऊन जर पाळक दिले आणि स्त्री पाळक दिली, दोन्हीही पाळक दिले, तर प्रभूच्या नावाची स्तुती तर होईलच, परंतु सेवा देखील अधिक्याने पुढे जाईल. मॉडर्न युगामध्ये मॉडर्न पास्टर्सची विथ न्यू टेक्नॉलॉजी, न्यू नॉलेज गरज आहे. आणि त्याकरिता देखील पास्टर्स ॲप्रिसिएशनच्या दिवशी एक पाळक म्हणून हा माझा एक प्रेमाचा विचार जो आहे तो मी आपल्यासमोर मांडला. आता आपण प्रभूच्या वचनाकडे वळत आहोत. आपण प्रार्थना करू. हे आमच्या अनादी अनंत महान प्रभू परमेश्वरा, आज तुझ्या वचनाकडे आम्ही वळत आहोत. तुझं पवित्र वचन जे काही आम्हाला सांगणार आहे त्यातून प्रभू पाळकीय सेवा ही आम्ही समजून घ्यावी आणि त्या सेवेमध्ये खरे जर आम्ही ठरलो, किंबहुना 1-2% जरी आम्ही त्यातमध्ये खास प्रकारे उतरलो, तर आम्हाला हा हक्क आहे किंवा आमचं हे कर्तव्य आहे की मंडळी आम्हाला ॲप्रिशिएट करत असताना आम्ही आनंद करावा. परंतु जर आमच्याकडून हे होत नाही, तर हे ॲप्रिसिएशन जे मंडळी करीत आहे ते ॲप्रिसिएशन तुझ्याकडून आलेलं आहे की नाही हा प्रश्न देखील उभा राहू शकतो. आणि म्हणूनच प्रभू तुझ्या वचनातून सर्व पाळकांनी तयार व्हावं आणि खरोखररित्या मंडळीकडनं ॲप्रिसिएशन करून घेण्यासाठी त्यांनी सिद्ध व्हावं असा आशीर्वाद त्यांना तू दे. आणि त्याकरिता आज तुझ्या मनामध्ये पाळकांबद्दल काय आहे हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्हा समवेत तू हो. धन्यतारक येशूच्या नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो विषय आहे तो आहे देवाला पटलेला काम करी. देवाला पटलेला काम करी. अर्थातच हे पाळकांना उद्देशून आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. सर्वात प्रथम जो मुद्दा आपण पाहणार आहोत तो मुद्दा आहे की प्रभू परमेश्वर सेवेसाठी पाचारण करतो. प्रभू परमेश्वर सेवेसाठी पाचारण करतो. सेवा ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. मोशेला प्रभू परमेश्वराने लोकांना गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे नेण्याकरिता निवडलं, परंतु त्याचा भाऊ अहरोन याला मात्र परमेश्वराने विशेष उद्देशाने निवडलेलं होतं. आणि ह्या निवडण्याच्या पाठीमागे विशेष कारणं आणि विशेष पर्पज किंवा उद्दिष्ट अशी आहे. कारणं आणि उद्दिष्ट असे आहे. आपण जर निर्गम याचा 28वा अध्याय पहिलं वचन पाहिलं तर त्यात असं लिहिलेलं आहे, तुझा भाऊ अहरोन
ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबिहू, एलाझार व इथामार ह्यांना इस्रायल लोकातून आपल्या जवळ आण. प्रभू परमेश्वराने याजकपण हे एक विशेष कार्य आपल्या प्रिय लोकांसाठी निवडलं. लोकांची सेवा करायसाठी त्याला याजक हवे होते. आणि ज्या वेळेला अहरोनाला अत्यंत उत्तम रीतीने देवाने पारखलं, त्यावेळेला देवाने मोशेला सांगितलं, तुझा भाऊ अहरोन तुला मी निवडलं, आता तुझ्या भावाला निवडत आहे. ह्याने याजक ह्या नात्याने सेवा करावी. तू तर स्वातंत्र्यासाठी, लोकांच्या स्वातंत्र्यासाठी तुला निवडलं होतं, परंतु याजक ह्या नात्याने सेवा करावी म्हणून त्याला आणि त्याच्या मुलांना माझ्याकडे घेऊन ये. देवाने कोश करायला सांगितलं आणि त्या कोशामध्ये प्रभूने गोष्टी ठेवायला सांगितल्या. देवाने एक निवासस्थान स्वतःसाठी उभं करायला सांगितलं आणि परमेश्वरासाठी ते पवित्र असं केलं गेलं. त्याच्यात प्रभूचं तेज फाकलेलं आहे. आणि आता सेवा करण्यासाठी, प्रभूची सेवा, लोकांची सेवा, अहरोन ह्याला निवडण्यात आलेलं होतं. आता रिझन आणि पर्पज, कारण आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता. पहिली गोष्ट अशी की देव स्वतः निवड करतो आणि पहिलं कारण हे होतं की देवाने पारखून याला निवडलेलं होतं, पहिलं कारण. दुसरं कारण, जर एक निवडलेला आहे तर त्याच्यावरती ही जबाबदारी येते की त्याला नियुक्त असलेली कार्य त्याने करावी. दुसऱ्या कार्यामध्ये त्याने किंवा तिने इंटरफिअरन्स करू नये. आणि जर काही सांगितलं गेलेलं आहे तर त्याचे मायने किंवा त्याच्यासाठी काय काय वर्णनं आहेत त्याच्याकडे देखील पाहावं. देवाने आपल्या लोकांसाठी एक शिस्त म्हणून 10 आज्ञा दिल्या होत्या. देवाने लोकांना त्या 10 आज्ञेमध्ये ठेवावं, कोणीतरी त्यांना मार्गदर्शन करावं, यासाठी एक उद्देश होता की देवाला याजक हवा होता. देवाचा हे देखील उद्देश होतं की हे लोक पापी आहेत, कुरकुर करतात, हे लोक माझ्या विरुद्ध जातात, देवाच्या निवडलेल्या सेवकांच्या विरुद्ध जातात आणि मग त्यांना अर्पण करावी लागतात. आणि मग हे अर्पण जे आहे त्याची उत्तम अशी निवड मोशे आणि अहरोन यांनी पारखून पाहावी, हा एक उद्देश होता. कारण मापनदंड दिले गेलेले होते, त्या मापनदंडानुसारच अर्पण असावं. आणि मग ते अर्पण ज्या वेळेला आणलं जाईल त्याचं परीक्षण करून योग्य पद्धतीने ते रक्त वेदीवरती अर्पिलं जावं, ह्या गोष्टीचं भान ठेवून ते करावयाचं होतं. अजून एक महत्त्वाचं कार्य हे देखील होतं की जेव्हा हे सगळं होत आहे त्यावेळेला नेमून दिलेली वस्त्र, ज्याला पवित्र वस्त्र म्हटले गेलेले आहेत, ते वस्त्र वापरले जावेत. आणि त्याचं वर्णन आपल्याला निर्गम 28, 29, 30 या अध्यायांमध्ये आढळून येईल की कसे वस्त्र असावेत. आणि ही एक गोष्ट होती की त्यांनी स्वतःला पवित्र करावं. अपवित्र व्यक्ती प्रभूच्या वेदीसमोर, प्रभूसमोर स्वतःला सादर करू शकत नाही. आणि हेच कारण होते, हेच उद्दिष्ट होती की देवाला काही माणसं निवडायची होती, ज्याच्यात अहरोनाची पहिली निवड झाली की त्याने आता स्वतःला सिद्ध करावं. ज्या वेळेला आईवडील आपल्या घरामध्ये एक लहान बालक येणार आहे त्याच्यासाठी तयारी करतात, गृहिणी काय स्वयंपाक करायचा याच्यासाठी आदल्या दिवसापासून तयारी करतात, काय आणायचं काय नाही, काय मसाले, छोट्या छोट्या गोष्टींसाठी तयारीची गरज असते, मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींसाठी तयारी असते. आणि मग त्याच्यासाठी जर आपण आपले पंतप्रधान घेतले
त्यांच्यासाठी किंवा मुख्यमंत्री घेतले, शपथविधी असतात. त्यांना भारताच्या त्याने जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या अनुसारच काम करावं लागतं. आणि हे याजक जे आहेत दे आर रिस्पॉन्सिबल. त्यासाठी प्रभू परमेश्वराची इच्छा होती की हे लोक निवडले जावेत. आता ज्या वेळेला हे लोक निवडले जातात किंवा अहरोन निवडला गेला त्यावेळेला त्याला जॉब असाइंड केला गेला. त्यामध्ये त्याने परिपूर्ण असावं, त्याने स्वतःला वाहून द्यावं आणि त्याने ते काम पूर्ण करावं हे अपेक्षित होतं आणि अहरोनाने ते केलं. आता दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला लेवीच्या पुस्तकामध्येच ती आढळेल की हे कार्य जर प्रभूच्या इच्छेप्रमाणे आणि नियुक्त प्रकारे केलं गेलं नाही तर यू आर अकाउंटेबल. पास्टर्स ॲप्रिसिएशनच्या संडेच्या दिवशी मला स्वतःला हा प्रश्न आहे की काय ज्या सेवेसाठी आम्ही नियुक्त आहोत त्याच्यासाठी आर वी अकाउंटेबल? येस, व्हेरी मच. पाळकीय समिती, पाळकीय परिषद, मंडळी यांना जे नियुक्त कार्य आहे त्याप्रमाणे काही गोष्टी संगतीने कराव्या लागतात, परंतु काही गोष्टी फक्त पाळकांना करायच्या असतात. त्याच्यासाठी मंडळी काय म्हणेल, पाळकीय समिती परिषद काय म्हणेल, यापेक्षा देवाला अकाउंटेबल असणं हे प्रत्येक पाळकासाठी अत्यावश्यक आहे. जर आपण लेवीयाचं पुस्तक 10वा अध्याय आणि त्याच्यातील पहिलं वचन पाहिलं तर अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू ह्यांना आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी, शब्दाकडे लक्ष द्या, अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. प्रियानो, जेव्हा हे वचन आम्ही पाळक लोक आज पण वाचतो, आमच्या अंगावर काटा उभा राहतो. मानवी चुका होतात, त्याच्यासाठी पश्चाताप करून क्षमा मागितली तर ती देखील प्राप्त होते. पण व्हॉट एव्हर इज असाइन्ड, जे काही सांगितलं गेलेलं आहे, ज्या पद्धतीने करायचं आहे ते सांगितलं गेलेलं आहे, ते अशास्त्र पद्धतीने केलं जाऊ नये. कारण शास्त्र, मेथड, पूर्ण नियमावली आणि कसं काय करायचं हे प्रभूकडून येतं. त्यामध्ये जरा जरी दिरंगाई झाली तर काय होऊ शकतं? परमेश्वरासमोर जेव्हा नेला गेला तो अग्नी, तो मानवाने आणलेला अग्नी काय, परंतु प्रभूकडून निघालेला अग्नी काय? प्रभूकडून निघालेला अग्नी त्यांना भस्म करून गेला असं वचन आहे. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी निघाला आणि त्याने त्यास भस्म केले. केवढी मोठी शिक्षा, केवढं हे पतन! देवाने निवडलं होतं, अहरोनाबरोबर निवडलं होतं आणि हे अहरोनाचे निवडलेले पुत्र होते. किती जबाबदारी आहे, अकाउंटेबिलिटी आहे. आणि ती जर आज आम्हा पालकांकडनं पूर्ण होत नाही तर आम्हाला निश्चितच हे मान्य नाही की आम्ही योग्य आहोत आणि आम्ही स्वतःचं कौतुक करून घ्यावं मंडळीकडून. मंडळी प्रेम करते कारण मंडळीला हे माहिती आहे की हे निवडलेले लोक आहेत. मंडळी प्रेम करते कारण मंडळीला माहिती आहे की पुलपीटवरती उभं राहून देवाने दिलेले वस्त्र घालून हे प्रभूचा संदेश आम्हापर्यंत आणतात. मंडळी प्रेम करते कारण एक कौटुंबिक संबंध निर्माण होतात आणि त्यामुळे आम्हाला कौतुक आहे की मंडळी
आम्हाला प्रेम करते, ज्या प्रेमासाठी कदाचित अनेक लोक भुकेले आणि तहानलेले आहेत. कितीही चुका झाल्या तरी मंडळी पदरात घेते. निदान माझा तो अनुभव आहे. मी कधी कोणाची क्षमा मागितली तरी ते इतके ऑकवर्ड वाटतात त्यांना. ते म्हणतात नाही नाही तुम्ही क्षमा नका मागू. जर कधी मी कोणाला घरी आलेल्या व्यक्तीला पाणी जरी दिलं तरी ते म्हणतात नाही नाही पाडकीनबाई तुम्ही पाणी नका देऊ, आम्ही घेऊ. ग्लास मला ठेवू देत नाहीत. इतकं प्रेम, इतका आदर. पण त्याच्यासाठी पात्र होण्याकरिता आम्हा बाळकांना अशास्त्र पद्धतीने वागून निश्चितच चालणार नाही. जर तसं असेल तर मग हा ॲप्रिसिएशन संडे माझ्यासाठी कदाचित एक टोचणी लावणारा ठरणार आहे, विचार करायला लावणार आहे. मग आपण जेव्हा नवीन करारामध्ये येतो त्यावेळेला तिमथ्य याच्याकरिता पौलाने पत्र लिहिले. तिमथ्याला लिहिलं गेलेलं पत्र आणि तिताला लिहिलेलं गेलेलं पत्र, ह्या दोघांना पास्टरल लेटर्स म्हटलं जातं. हे पास्टरल लेटर्स किंवा पाळकीय पत्र का म्हटलं जातं? कारण पौलाने आता त्याच्यानंतर कोण सेवा करेल यासाठी त्याला कामगार नियुक्त करायचे होते. आणि म्हणून तिमथ्याला दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि त्यातील देवाला पटलेला कामकरी ह्या शीर्षकाखाली आपल्याकडे वचनं आहेत. आता तू ह्या गोष्टीची त्यांना आठवण दे. त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की शब्दयुद्ध करू नका, ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्याच्या नाशास कारण होते. तू म्हणजे ॲज अ लीडर, प्रभूचा सेवक, त्यांचा नाश होणे याच्यासाठी काळजी तर घेच. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, सत्याचं वचन सांगायचं मनचं नाही, सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. गेट रेडी ऑल द वे, ऑल द टाईम. तू काम करत राहा, होईल तितके करत राहा. कोणतंही वय असो, कितीही शिक्षण असो, देव ज्ञान पुरवतो. डिग्र्या कामाच्या नसतात, त्या थोडंसं थिओरिटिकल नॉलेज देतात. एक्सपिरियन्समधून बरंच कळतं. परंतु जेव्हा प्रभू शिकवतो त्या शिक्षणाला तोड नाही. आणि प्रभू शिकवतो तू लाज नको वाटून घेऊ, तर तू काय कर, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके प्रयत्न कर. तसंच अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. शब्द किती सांभाळून वापरायचे असतात, जिभेकडनं काय होऊ शकतात आपल्याला माहिती आहे. आणि अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील. मग त्यांना त्यांचं शिक्षण काळपुळीसाठीच चरेल. त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहेत, ते सत्याविषयी चुकले आहेत. म्हणजे काय की लोक काय करत आहेत याचं ऑब्झर्वेशन करून तू स्वतःला तयार कर आणि त्यांना सत्याचं वचन दे. आणि जर असं केलं नाही तर त्यातून देखील हानी ही होऊ शकते. येशू ख्रिस्ताकडे आता आपण वळूया. येशू ख्रिस्त हा देवाला पटलेला कामकरी होता. अ सर्वंट, अ चोजन सर्वंट, अ सफरिंग सर्वंट. तो निवडलेला सेवक होता. तो दास रूपामध्ये आला. परंतु येशू ख्रिस्ताला 3 टायटल्स दिले गेलेले आहेत. देवाने आपल्या लोकांच्या सेवेसाठी पहिले निवडले होते ते होते प्रॉफिट्स म्हणजे संदेष्टे. दुसरे निवडले होते राजे, किंग्स. आणि तिसरे निवडलेलं होतं प्रिस्ट. येशू ख्रिस्त हा ह्या तिन्ही मिशन्समध्ये, ह्या तिन्ही कार्यामध्ये श्रेष्ठ असा ठरतो. सर्वात मोठा संदेष्टा, त्याच्या शिष्याने देखील त्याला संदेष्टा म्हणून ओळखलं. तो संदेष्टा होता.
इतर लोक त्याला संदेष्टा म्हणून ओळखत होते, कारण देवाकडून आलेलं सत्यवचन आणि पुढे घडणाऱ्या गोष्टी आणि आत्ताच्या म्हणजे त्याच्या काळातल्या जनरेशनला किंवा पिढ्यांना समंजस करणे, शिक्षण देणे, ह्या गोष्टीमुळे तो संदेष्टात ठरतो. तो राजा यासाठी ठरतो कारण की त्याला दाविदाच्या वंशामध्ये जन्म देऊन देवाने त्याला राजा असं ठरवलं, ज्याच्या हातामध्ये सत्ता राहील, ज्याच्या हातामध्ये न्याय करण्याचा अधिकार राहील, आणि त्याला प्रिस्ट किंवा त्याला याचक असं म्हणून नेमलं गेलेलं आहे. आज जो शास्त्रपाठ आपल्यासाठी वाचला गेला, इब्री लोकासपत्र 4 अध्याय, यामधनं 14 पुढील वचनं, यामध्ये प्रभू येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक कसा आहे ह्याबद्दल लिहिलेलं आहे. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कार केलेला आहे तो दृढ धरून राहू. आणि मग ह्या याजकाने काय केलं? काम करायच्या आधी तो सर्व प्रकारे पारखलेला होता. वचन आहे का, वचन 15, तो पारखलेला होता. देव पारखतो, जे सांगितलं अशास्त्र पद्धत चालत नाही, तो पारखलेला होता, तो निष्पाप राहिला. जसं आपण येशू ख्रिस्ताला सैतानाने मोहात पाडलं आणि 3दा तो निष्पाप राहिला, त्याने पाप केलं नाही. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ, कारण हे राजासन देवपिता आणि आपलं येशू ख्रिस्त याच्या हाती आहे. धैर्याने का पुढे जाऊ? कारण ह्या प्रमुख याजकाने स्वर्गामधील पडदा दूर केलेला आहे आणि रक्त घेऊन स्वतःचं अर्पिलेलं रक्त घेऊन हा कोकरा याजकाच्या रूपात देवासमोर सादर झाला. दिस इज परफेक्शन, दिस इज अकाउंटेबिलिटी, दिस इज सक्सेस. ह्यातून देवाला गौरव मिळतं. आणि असं देवाने केलं की त्याला सर्व सत्ता दिली, त्याला आपल्या उजवीकडे बसण्याचा मान दिला. या पास्टर्स अप्रिसिएशनच्या दिवशी किती कामं आहेत, किती जबाबदाऱ्या आहेत, हे परत एकदा मंडळीने आम्हाला समजावलं. ॲक्च्युली हे सर्व मंडळीमुळं आम्ही मनन करीत आहोत. या सर्व कौतुकाबद्दल आभार. आणि पाळक वर्ग तयार करा, ही तुमची सेवा आहे. प्रभू आपल्याला आशीर्वादित करो. आमेन. यावेळेस आपण आपले दान अर्पण परमेश्वराला समर्पित करणार आहोत. आणि दान अर्पण होत असताना गीत नंबर 526 गाणार आहोत. आणि मंडळीला विनंती करतो की त्यांनी आपण ह्यावेळेस उभा राहून हे गीत गाऊया.
या आपण प्रार्थना करूया. स्तुतीच्या पात्र आणि भयाच्या योग्य परमेश्वरा, महान महिमा गौरव आम्ही सर्व तुला समर्पित करत आहोत, कारण की तू त्याच्या योग्य आहेस. आणि पुन्हा एकदा तू आज आमच्याशी बोलणं केलंस, तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या गीतांद्वारे तू आम्हा सर्वांना स्पर्श केलंस. खरोखरच धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, तुझं नाव याचं मी पुन्हा एकदा आम्ही उंच उठवतो पिता परमेश्वरा. आणि विशेष रीतीने हे सर्व दानार्पणे तुला समर्पित करत आहोत. ज्यांनी ऑनलाईन त्यांचे दानार्पण समर्पित केले आहेत तुला, ते देखील तू आशीर्वादित कर. आणि आज ज्यांनी आपल्या हातांनी चर्चमध्ये दिले आहेत ते देखील तू आशीर्वादित कर. त्या सर्वांना तुझ्या आशीर्वादांनी भर आणि तुझ्या स्वर्गीय भांडारातून त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा तू पुरव म्हणून अशी प्रार्थना करतो. खरोखरच धन्यवाद देतोय आजच्या समयासाठी आणि आजच्या दिवसासाठी. परमेश्वरा, हे सर्व दानार्पण तुला समर्पित करतो या विश्वासाने की तू आमचे दानार्पण स्वीकारले आहेत आणि आम्हाला तू येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या आशीर्वादांनी भरणार आहेस. हो परमेश्वरा, ज्या प्रकारे तू आम्हाला सुरक्षित रीतीने तुझ्या भक्ती मंदिरामध्ये घेऊन आलास, ही संधी दिलीस आणि तू आमच्यामध्ये उपस्थित होतास, त्याचप्रमाणे आम्हा पुन्हा एकदा आमच्या घरी घेऊन जा, आम्हासोबत राहा आणि आमच्यासोबत सदैव तू उपस्थित राहा म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. हो परमेश्वरा, आजचा दिवस तुझ्या हाती देतो, येणारा आठवडा तुझ्या हाती देतो या विश्वासाने की तू आम्हा सर्वांसोबत आहे. परमेश्वरा, प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने, म्हणून तू ऐक. आमेन. आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवचं पाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता प्रभूच्या प्रत्येक सेवकाबरोबर ऑनलाईन आणि भक्ती मंदिरात ज्यांनी भक्ती केलेले आहे त्यांच्या समवेत, सर्व पाळक वर्गासमवेत, जे ॲक्टिव्ह आहेत, रिटायर्ड आहेत, होणार आहेत, त्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.